अंगठा चोखण्याची सवय असते लहान मुलांना आणि असं म्हटलं जातं की अंगठा चोखला जास्त प्रमाणात तर दात पुढे होतात. हे जे अंगठा चोखणं आहे त्याला आम्ही थंब सकिंग बोलतो. ओके, हे थंब सकिंग जे आहे ते नॉर्मल आहे. तो 3 इयर्स पर्यंत ते नॉर्मल आहे. 3 इयर्सच्या पुढे जर तुम्ही अंगठा चुकलं तर काय होतं की ते जे हिरडीचं प्रेशर आहे, अंगठाचं प्रेशर म्हणजे कुठे येतो, तुमचं टाळूवर येतो. करेक्ट. तुमचे दात तर पुढे येतात, दातांसोबत तुमची टाळू पण पुढे येते. दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट इफेक्ट. ह्याला आम्ही ऑर्थोपेडिक्स बोलतो, डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स. म्हणजे आम्ही आतून प्रेशर टाकलाय आणि ते हिरडी सोबत दात पुढे येतात. आता ते आले काही हरकत नाही, कारण की कधी ना कधी तर ते सोडणार. पण काय होतं की याच्यामुळे तुमचे जे खालचं जे होट आहे ना ते पाठी राहतात, असं होऊन जातं. आता याला आम्ही सांगतात लिप ट्रॅप. आता तुमचं हे लिप जे आहे असं ट्रॅप झालं. ॲट सर्टन एज तुमचं खालचं जे जबडा आहे ते ग्रो होणार. दॅट्स अराउंड एज ऑफ 12 and 13. जर समजा तुम्हाला लिप ट्रॅप झालाय असं, हे जे खालचं जबडा जेव्हा ग्रो होतो असं ग्रो होतं. तर ओके, कारण की लिप हिरडीला ग्रो होत नाही, होऊ देत नाही, सोबत लिपचं सोबत तुमचं पुढचा जबडा पुढे 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 जात राहतो. तो जे इफेक्ट तुम्हाला लहानपणी आला आहे ते वर्स होऊन जातो.